करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपलं कोणी वाईट करत असेल तर तिथं बोलायला जाऊ नकोस. कारण काय माहिती आहे, शेवटी न्याय हा ईश्वराच्या हातात असतो. कारण बघा, आपलं काय होतं, आपलं कोणी वाईट करत असेल आणि आपण जर त्या व्यक्तीशी बोलायला गेलो, ती व्यक्ती चांगलं बोलेल का? नाही बोलणार. मग शेवटी काय होईल? वाद होईल. मग ज्याप्रमाणे तुझ्या हातून जर कोणाचंही चांगलं होत नसेल तर परमेश्वर म्हणाले की काही हरकत नाही आहे. तुझ्या हातून चांगलं होणार नाही ना, नको होऊ दे, पण कुणाचं वाईट करू नकोस. कारण प्रत्येक वेळेला कर्माचं फळ हे व्याजासह मिळत असतं. लक्षात ठेव. आज आपलं कोणी वाईट करतंय, आपल्याला वाटते की बाबा माझेच नातेवाईक, माझेच कुटुंब, माझेच मित्रपरिवार प्रत्यक्षात जर माझंच वाईट करत असतील, मग उपयोग काय? एखाद्या परीक्षेला माझा देह उतरलेला आहे आणि त्या परीक्षेसाठी बघा माझाच मित्र मला माझी अडवणूक करत आहे, म्हणून त्याच्या विरोधात जाऊ नकोस. कारण प्रत्येक वेळेला देव पाहत असतो. आज कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य दिलं पाहिजे. लोक प्रत्यक्षात आपले कान बघा भरवायला असतात, परंतु एकदा तरी मनाने विचार कर, मनाला प्राधान्य देऊन बघ. कारण काय होतं, लोक सांगतात एक आणि त्या सांगण्यावर आपलं विश्वास संपूर्णतः बसून राहतो. म्हणून टेन्शन घेऊ नकोस. आज प्रत्यक्षात आपण चांगलं वाचतच आलेलो आहोत, चांगलं ऐकतच आलेलो आहोत. कितीही तुम्ही चांगले शब्द वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणत नाही तोपर्यंत काहीही त्याचा फायदा होणार नाही. एखादं आपण पुस्तक घेतो, परंतु त्या पुस्तकाचा संपूर्ण बघा सारांश असेल, अर्थ असेल, माहिती असेल, ते जर आपण आपल्या मनामध्ये घेत नसू, मग उपयोग काय? श्रवण करतोय, श्रवणाचं मनन होत नाही, पण मननाचं निजध्यास होत नाही, मग उपयोग काय? बरोबर आहे की नाही? कारण ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होत असतो. ज्ञान कसं प्राप्त होईल? तर कृती पाहिजे ना. कृती नाही तर ज्ञानाला सुद्धा अर्थ नाही आहे. लक्षात ठेवा. कारण का भाग द्यावा लागला? आपल्याला खूप भूक लागली आहे आणि बघा एखाद्या रस्त्यावरून जात असताना तिथे अनेक पदार्थ आहेत. ते पदार्थ खायची खूप इच्छा झाली, परंतु खिशात पैसे नाही आहेत. आता काय विचार होईल की माझा कोणी मित्र असता तर मी त्याच्याकडून मागितले असते, परंतु तेच मित्र बघा आज माझ्या आयुष्यात माझ्याच वाईटावर आहेत.
परंतु विचार जर केला, आपल्या मनाला असं वाटतं की बाबा माझं कोणीतरी वाईट करणार आहे, परंतु जी समोरची व्यक्ती आहे त्याच्या मनात तर काहीच नसतं. असा प्रश्नचिन्ह सुद्धा उभा नसतो. मग आपल्या मनामध्ये असे का प्रश्न येतात? लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण एकमेकांना साथ देत नाही, तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला साथ देणार नाही. स्वतःच्या मनावर इतका संयम ठेवा ना, की परिस्थिती कोणतीही असू दे, कितीही वाईट असली तरी माझ्या मनामध्ये इतरांविषयी चांगला विचार असणं फार गरजेचं आहे. जर चांगला विचार मला करता येत नसेल, परिस्थिती वाईट आहे, बरोबर आहे, पण स्वतःच्या मनावर बघा संयम ठेवणं फार गरजेचं आहे ना. हल्लीच्या लोकांमध्ये चांगले विचार पाहायला मिळत नाही. म्हणून मनुष्य देह किती बघा प्रत्यक्षात बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने ठरवलेला शेवट त्याला स्वीकारावाच लागत असतो. आपण कशा प्रकारे जगत आहोत, आपण एखादं कार्य करताना किती ताकद लावत आहोत, बुद्धीनुसार चातुर्यानुसार आपण जगत आहोत, परंतु शेवटी नियत आपली ठरवत असते आपला शेवट कसा आहे, आणि तो आपल्याला शेवटी स्वीकारावाच लागतो. म्हणून लक्षात ठेवा, आज पावसाचे थेंब भलेही छोटे असू देत, परंतु त्यांचं निरंतर बरसणं, मोठमोठ्या नद्यांना पूर आणणं, अशा प्रकारे बघा छोटे छोटे निरंतर प्रयत्न जीवनात मोठे परिवर्तन आणू शकतात. पाऊस आहे, आठवड्यापूर्वी बघा प्रत्यक्षात पाऊस पडला, आता पावसाचा एक थेंबही नाही आहे. ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळी बघा असं वाटतं की आता पाऊस नको आहे, परंतु जेव्हा पाऊस जातो तेव्हा असं वाटतं कधी पाऊस येईल. तसंच आहे, आपल्या आयुष्यात जर वाईट दिवस आले ना, की आपण पाहतो की अरे माझ्या आयुष्यात लोकांनी वाईट दिवस आणलेले आहेत, मग आता मला बदलायचे आहेत. माझ्या या बदलामध्ये बघा प्रत्यक्षात नक्कीच चांगला बदल कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे. जी गोष्ट तुझ्या मनात आहे ना, ती बोलण्याची हिंमत ठेव, की आपण आता काय बोलणार आहोत, आणि ती गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे का हे पण जाणून घे. ज्यावेळी ती समजून घेण्याची क्षमता तुझ्यामध्ये असेल, एखाद्या आपण बोलतो ना, एखाद्या जवळ बघा आपण पूर्णपणे मनमोकळेपणाने बोलत असतो, त्यावेळी कळतं की खरंच ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला सुद्धा पटलेली आहे. आज संपूर्णतः पाहायला जर गेलो तर संयमच राहिलेला नाही आहे. ज्या ज्या वेळेला तुझ्या देहामध्ये संयम असेल त्याचं फळ नक्कीच तुला गोड प्राप्त होईल. कारण काही लोक बघा आपल्यासमोर एक बोलतात
आणि दुसऱ्यासमोर वेगळं बोलत असतात. त्या व्यक्तीशी आपलं नातं लांबच ठेवा, नेहमीच अंतर ठेवा. अशी लोक साथीच्या रोगापेक्षा जास्त धोकादायक असतात. कारण आपल्याला कळून चुकलेलं आहे की या लोकांमुळे आपल्याला त्रास होतोय. आपल्या आयुष्यात वाईट हीच लोक करत होती. मग त्यांच्याशी जवळीक साधून उपयोग काय? म्हणून ज्याप्रमाणे त्यांनी चुकीचं केलं, त्यांनी वाईट वागलं, म्हणून आपण चुकीचं वागायला जायचं नाही. मग त्यांच्या आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? बरोबर ना? समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रत्यक्षात अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात, निघून जातात. ज्या पद्धतीने आपण चांगले विचार मनामध्ये कायम ठेवले, त्याच गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हा कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावं लागतं. आयुष्याचा प्रवास आहे, बरोबर की नाही? कारण बघा, प्रत्यक्षात आपण वाहन चालवताना समोर स्पीड ब्रेकर आला किंवा समोर खड्डा आला की तो आपण खड्डा चुकवतो आणि बघा उत्तम प्रकारे प्रवास करत असतो. तसंच नातं हे 4 तत्वांवर आधारित आहे. एक म्हणजे आदर करणं, दुसरं म्हणजे समजून घेणं, तिसरं म्हणजे स्वीकार करणं आणि चौथं म्हणजे दाद देणं. आता या 4ही गोष्टी आपल्यामध्ये आहेत का, हे प्रथमतः आपण पाहिलं पाहिजे. जर ते आपल्यामध्ये नसतील, मग उपयोग काय? जेव्हा जवळची माणसं बघा प्रत्यक्षात निघून जातात, तेव्हा समजून जायचं आता गरज पूर्वी इतकी राहिलेली नाही. आपल्याला पाहतात आणि निघून जातात हो. मग आपण विचार करतो की आपल्या आयुष्यात असं काय आपण वाईट केलं. म्हणून ज्या पद्धतीने बघा, वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा. कारण प्रत्येक वेळेला लोक विचारल्यावर तू कसा आहेस हे विचारणं नाही. त्यांचा एकच प्रश्न ठरलेला असतो, तू आता काय करतोस? बरोबर? म्हणून जर आपण कोणाचं वाईट करत असू, तर लोकांना आपण सांगत बसू का, मी या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात ज्यांच्या आयुष्यात असं वाईट केलं आहे, तसं वाईट केलं आहे, सांगू शकू का? नाही आहे. मग वाईट करण्यापेक्षा चांगलं कर आणि लोकांना सांग, बरोबर की नाही? परंतु ते जमत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य म्हटलं की बघा प्रत्यक्ष सुखदुःख आले. ज्या वेळेला आपण एखादं कार्य करत असतो, ते कार्य करत असताना टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि आपलं कोणी जर वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल, समर्थ म्हणाले, तिथे विरोध दर्शवायला जाऊ नकोस. ते वाईट करतायत ना, करू देत. परंतु सोबतीचे महत्त्व ज्याला कळते तो आयुष्यभर साथ सोडणार नाही. म्हणून या साथीप्रमाणे उत्तम प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे. त्याचप्रमाणे कोणी आपलं वाईट करत असेल तर त्यांच्यासोबत बघा कधीही जाऊ नये. हा विचार आपल्या मनामध्ये असणं फार गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.